नाही, स्पीकरला काय ते पाट्या एवढ्या एवढ्या तसल्या मोठ्या पसराट पाट्या फिरायच्या, ते तसल्या पाट्या लावलेल्या होत्या. असली कॅसेट हे तसलं काय नव्हतं. मोठा स्पीकर लावलेला, ते तसल्या पाट्या. का तर ह्यांच्यामुळे इथलं माहेर होतं ना माझ्या आईचं. मग ती मामाची पोरं आमच्या वडिलाला मामा म्हणायची. मग आम्ही बी मामाच म्हणायला लागलो. आणि आमच्या आईच्या भावाला ती बापू म्हणायची. ती मोठी होती आमच्यापेक्षा. मग मामाला आम्ही बापू म्हणायचो आणि वडिलाला मामा म्हणायचो. आणि तिचा भाव ही समधी तिच्या बहिणी आमच्या आईला बाई म्हणायची. मग आम्ही पण बाईच म्हणायला लागलो. त्यामुळे ती आईला बाईच म्हणायचं आम्ही. मग आई बाईला म्हणायच नव्हती गाणी ही काय अशी. पण बाई आमची जेवढं आणून दिलं आमच्या वडिलांना मामानं तेवढंच करायची आणि तेवढंच आम्हाला करून घालायची. आणि पुन्हा पोरं ही माझा भाऊ मोठा झाल्यावर जरा नळाला चालली, नाही तर त्याच्या आधी जात नव्हती. तेवढंच करून तेवढंच आणायचं आणि तेवढंच करून घालायचं. वडील संध्याकाळच्याला कोणाचं तर मका आणून चुरून कणस आणायचा, सोलायचा, त्या हातोरणाखाली टाकायची आणि त्याच्यावर झोपायचो आम्ही समधी. त्याच्यावर झोपायचं. मग ती वाळायची मका धगे नागाच्या. ती सकाळपारी आम्ही दळून आणायचं आणि दळून खायचं. चोरून आणायचं कसं कसं होतं ते? कसं आणायचं? चुरून वडील आमचा आणायचा. म्हणजे दिवसा जायचा मागायला, मिरच्या द्या किंवा वांगी द्या म्हणायचा. मग द्यायची नाही तर मग आमचा वडील रस्ता जायचा पोतं घेऊन आणि मकाची कणस मोडून आणायचा, वांगी तोडून आणायच्या, मिरच्या वरबडून पाका आणायच्या त्यांच्या. आणि मग सकाळपारी आम्ही हे करायचं, खायचं. हां, कणस तिथं भाजायची, तिथंच खायची आणि मग पुन्हा पोतं भरून घेऊन यायचं.